बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता. प्रकरण 6. गुर्जर इस्टेटमधून बाहेर पडल्यावर त्याला मोकळं वाटलं. त्याचं डोकं पूर्ववत काम करू लागलं. ताजी रसरशीत हवा त्यांच्या अंतःकरणातून खेळू लागताच त्याच्यातील बंडखोर पुरुष जागा झाला. त्याच्याच नाजूकतेबरोबर, सौजन्याबरोबर, रसिकतेबरोबर जी एक लढाऊ झुंजार वृत्ती होती तिला बऱ्याच दिवसात कुणी डिवचलं नव्हतं. पण सिंहाला डिवचल्यामुळेच त्याच्या नव्या झेपेला अवसान लाभतं. लढाईचा आनंदही काही और असतो. पूर्वीच्या काळी तलवारीचे द्वंद्व खेळण्यासाठी कोणी निमंत्रण दिले तर नाही म्हणणे हे भ्याडपणाचे मानले जात असे. मग तेच ते प्राथमिक जंगली बंडखोर रक्त अजूनही माणसाच्या धमन्यांतून का वाहत नसावे? विजय किंवा पराभव यांना खरं म्हणजे जीवितात केवढं स्थान आहे. या विश्वात जे जिंकतं तेच जगतं. शांतपणाला बसून सारे पवित्रे ठरवले पाहिजेत असं उल्हासनं ठरवलं. बाळ कानिटकरला भेटणं पहिल्यांदा आवश्यक आहे असं लक्षात येताच त्यानं बाळला गाठण्यासाठी टॅक्सीला हात केला. टॅक्सीत बसताच त्याने पाईप शिलगावला आणि शांतपणाने परिस्थितीचा विचार करण्यासाठी डोळे मिटले. परंतु ह्याही अवस्थेत त्याच्या डोळ्यांसमोर प्रथम आली ती सरिताच. पुरुषांच्या गात्रात केवळ कटाक्षानं लढाईसाठी बळ उत्पन्न करणाऱ्या प्राचीन काळच्या स्त्रियांच्या वेशात ती आता उभी होती. हे युद्ध माझ्या प्रतिष्ठेसाठीच आहे असं जणू ती त्याला सुचवीत होती. तिच्या डोळ्यांतला तो गाढ विश्वास, आपुलकीचे ते चावरे निमंत्रण एक अभिजात चैतन्य घेऊन आले. त्यासरशी आसन बदलून उल्हास सावरून बसला. खरं म्हणजे सरितेच्या अस्तित्वामुळे त्या लढतीचं स्वरूपच बदललं आहे. नानासाहेब सरितेच्या बाबतीत कोणता पवित्रा घेतील हे समजणं सुद्धा आवश्यक आहे. बाळ नंतर सरितालाही भेटले पाहिजे. तिच्या कानावरही या साऱ्या गोष्टी घालायला पाहिजेत. नचपेक्षा 2 पुरुषांच्या ह्या बेजबाबदार लढाईत हे सुकुमार फूल होरपळून निघायचं. नानासाहेबांच्या पकडीतून सरिताला संपूर्णपणे दूर करणं अत्यावश्यक वाटलं तर जमेल का आपल्याला? त्या कामी यशोधरा काय म्हणेल, कशी वागेल? हे सारे भावनात्मक प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्या धंद्यातील प्रतिष्ठेचा आपण विचार करायला हवा. आपली आर्थिक कोंडी झाली तर युद्ध जिंकणं कसं अशक्य आहे हाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. आपली गिऱ्हाईके नानासाहेबांच्या दबावामुळे कितीशी बिथरतील याचाही अदमास घ्यायला हवा होता. मग अशी फायलीत वाचली पत्रे जर खरी असतील तर आपली बरीच गिऱ्हाईके तुटण्याची शक्यता आपण गृहीत धरली पाहिजे. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे की आपल्या सर्व गिऱ्हाईकांच्या अनेक भानगडींची आपल्याजवळ सविस्तर नोंद आहे. या माहितीचा उपयोग करणे हे धर्मयुद्ध खचित नव्हे, पण जीवन मरणाच्या लढाईत कसला धर्म आणि कसला अधर्म? वास्तविक धर्मयुद्धात पाळायची पथ्ये दोन्ही पक्षांनी नकोत का पाळायला? नानासाहेब ज्या कुटील नीतीत प्रवीण होते त्यात नीती आणि तिला कुठे वाव होता? या बाजार बुणग्यांच्या वर्मावर आपला विजय अवलंबून ठेवण्यापेक्षा मूळ किल्ल्याला धडक दिली तर? नानासाहेबांचं चारित्र्य सर्वश्रुत आहे. त्यांच्यावर दबाव आणता येईल असं काहीतरी रहस्य आपल्याला शोधलं पाहिजे. नानासाहेबांच्या भावाचा त्यांच्या हातून खून झाला होता असं म्हणतात. त्यातला काही भाग जगाला कळला, परंतु त्या खुनामागील रहस्य अज्ञातच राहिलं. हे रहस्य आपण शोधलं पाहिजे. नानासाहेबांच्या आयुष्यात कुणी स्त्री आली असेल, तिचा नाही का आपल्याला शोध लावता येणार? गेली कित्येक वर्षे रुग्णशय्येवर पडलेल्या बायकोचा त्यांच्या मनाला विसावा म्हणून काय उपयोग होत असेल? त्यांच्या खासगी जीवनात डोकावण्यासाठी खूप यत्न करावे लागतील, परंतु ते करण्या वाचून गत्यंतर नाही. व्यावसायिक यशासाठी त्यांनी जेव्हा जेव्हा काही निर्घुण उपायांचा अवलंब केला असेल तेव्हा तेव्हा त्यांच्या कृत्यांचा त्यांना बदनाम करता येईल असा काहीतरी डाग मागे राहिलाच असेल. पण ही सारी रहस्य आपल्याला कळणार केव्हा?
समय हाच आपला शत्रू तर होणार नाही. नानासाहेबांचा अंतरंग माहीत असणारी अशी कोणती व्यक्ती आपल्याला भेटू शकेल की ज्यामुळे नानासाहेबांची सारी इब्रत मातीला मिळवता येईल. या विचारासरशीच त्याला मिस सॉलोमनची आठवण झाली आणि त्याचा हात त्याने कोटात टाकल्या चिठ्ठीकडे गेला. मीट मी इन बॉम्बेली ॲट 2:30 शार्प. आय कॅन हेल्प यू. डिस्ट्रॉय धिस नोट. मला 2:30 वाजता बॉम्बेलीत भेटावे. माझा तुम्हाला काही उपयोग होऊ शकेल. ही चिठ्ठी नष्ट करावी. त्या चिठ्ठीचा क्षणभर त्याला अर्थबोध झाला नाही. आपले आणि नानासाहेबांचे केबिनमधले संभाषण या मुलीनं कनेक्टिंग फोनवरून ऐकले तर नसेल, आणि जरी ऐकलं असलं तरी तिचं माझ्याशी काय काम असणार. कदाचित असंही असेल की नानासाहेबांच्या डावपेचांपैकी हाही एक अवघड पण नाजूक पेच असेल. नानासाहेबांची खाजगी चिटणीस युद्धाला तोंड लागता लागताच आपल्याला भेटू इच्छिते, हे विस्मयजनक तर खरंच, पण त्यात नियतीनं काही हेतूही ठेवला असेल. सचिवालयात बाळला भेटण्यासाठी उल्हास पोचला तेव्हा बाळ बाहेर गेला होता आणि दुपारपर्यंत परतणार नव्हता. उल्हासला ओळखणाऱ्या बाळच्या चिटणीसानं बाळला काही निरोप आहे का असं विचारलं. अर्थात तिरायतामार्फत सांगण्यासारखा निरोप काहीच नव्हता. परत आल्यावर मी येई तोपर्यंत थांबायला सांगा असं म्हणून सरिता भेटते किंवा काय हे पाहण्यासाठी त्यानं तिला फोन केला. फोन उचलता क्षणीच आतुरतेनं न्हालेले मधाळ शब्द कानावर येताच सरिताच्या तीरावर आपण येऊन पोहोचलो याची त्याला याद आली. काय झालं रे मीटिंगमध्ये? फोनवर सांगण्यासारखं नाही, पण खूप खूप काहीतरी घडलं आहे आणि तुला आत्ता भेटलंच पाहिजे मला. आत्ता? 1 मिनिटसुद्धा न घालवता. कुठे भेटणार आहे आपण? एअरलाइन्समध्ये येतेस? तिथं निवांतपणा कसा मिळणार? त्याची नको काळजी करूस. माझ्याकडे तिथली एक खोली आहे, नंबर 12. लक्षात ठेव नंबर. वाट पाहतो मी तिथे. दारावर टक ऐकू आली. तेव्हा उल्हासनं पाहिलं की दार उघडं असून ही बाहेर का अजून उभी. पण मग त्याच्या लक्षात आलं या नवख्या ठिकाणी एकदम दार उघडून आत येणं त्याला प्रशस्तपणाचं वाटलं नसणार. तो उठला आणि त्यानं दार उघडलं. प्रसन्न वदन, परंतु त्या प्रसन्नतेत चुकीनं आलेली चिंतेची एक बट. अशी सरिता आपल्या देहाची कमान करण्याचा प्रयत्न करीत उभी होती. तिची वस्त्रे नेहमीच आकर्षक असत. आज त्याला ती अधिकच आकर्षक वाटली. तिच्या दर्शनानं एक अनामिक शांती त्यांच्या अंतःकरणात रसरसून गेली. साऱ्या चिंता, सारे कलह, सारी दुःखे त्याच्या अंतःकरणातून एकदम बेपत्ता झाली. ओढवलेल्या संकटाचा मागमूसही उरला नाही. ती भेटताच तिला सांगायचं म्हणून योजून ठेवलेले अनेक विचार एकदम हरवून गेले. उरली ती तीव्रतर प्रीतिभावना. त्या प्रीतीचं स्वरूप इतकं आक्रमक होतं की त्याच्या गात्रातून ते बोलू लागलं. सरितेला त्यानं काही पहिल्यांदाच पाहिलं नव्हतं, परंतु जणू काही पहिल्यांदाच आपण मिलनासाठी आलो आहोत अशा जाणीवेने त्याचे बाहू स्फुरण पावले. त्याच्या मिठीत ती शिरली आणि तिच्या अंतःकरणातील तशीच निस्सीम अभिलाषा त्याच्याही अंतःकरणात उमटली. 2 प्रणयार्थ जीवांची अशी भेट जगातली सारी दुःख हरण करायला समर्थ असते. सरिता तशीच कितीतरी वेळ त्याच्या मिठीत स्तब्ध राहिली होती, परंतु तिच्या अंगोपांगावर फिरणारा उल्हासचा स्पर्श हळूहळू अग्नी पेटवीत होता. आग सुंदर असते, ती थंडही असते आणि उबदारही असते. याचा प्रत्यय फक्त अशाच वेळेला येतो. तिची सर्व उत्तमांगे त्याच्या स्पर्शाला प्रतिजबाब देऊ लागली, किंबहुना आव्हान देऊ लागली. या ओढीचं प्रमत्त स्वरूप दोघांनाही समजून आलं आणि एकमेकांच्या सहाय्याने ती अधिकाधिक जवळ आली. वस्त्रांचे अडसरही दूर झाले. जीवितातल्या साऱ्या गंभीर समस्या या घटनेला नष्ट झाल्या. हा काही केवळ वासनेचा फुलोरा नव्हता. येथे तर अभिजात सुजान एकात्मता होती. शरीर स्पर्शात भावनाची तावलेली नव्हती, तर उत्कट भावनेतून स्पर्शाला फुलं आली होती.
आपले जे जे सुंदर ते ते जोडीदाराला मिळायला पाहिजे यासाठी यत्न होता आणि आपल्याला जे जे हवं आहे त्याची सूचना होती. उल्हासनं तिला जवळ घेतली आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या कानांच्या पाळ्यांना त्याने हलकेच दंश केला. ती त्याची लाडीक लकब ही कामयुद्धाची एक सूचना होती. तिनं त्याला दाद दिली. त्याच्या हातात हात गुंफून स्वर्गसुखाच्या मखमली रस्त्यावरून कणाकणाने क्षणाक्षणाने त्या अत्युच्च हर्षबिंदूकडे ती सरकू लागली. होश संपला. पुन्हा पृथ्वीवर परतल्यासारखं वाटलं. दुखणारी गात्र प्रवासाच्या आठवणी सांगत होती. वृक्ष व्यवहाराचे चटके बसू लागतील याची खात्री होती, म्हणून त्या मिठीतून उठूच नाही असं दोघांनाही वाटत होतं. आपल्या वक्षावरचा त्याचा हात तिनं हलकेच काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस उलट त्याने तिचे उरोज अनपेक्षितपणे दाबले आणि त्याबरोबर तिला एक असह्य कळ आली. कृतक कोपाने ती त्याच्या मिठीत सरकली आणि म्हणाली, अगदी राक्षस आहेस, जंगली कुठला. उल्हास हसला आणि म्हणाला, खुशीत असलीच म्हणजे मलाच म्हणतेस की पुरे झाला बायकीपणा, काहीतरी मर्दासारखं वाग म्हणून. तर म्हणून काय असं जंगलीपणानं वागतात होय? आपल्याला काही हवं असलं तर ते हावरटपणानं खायचं का जोडीदाराला सांगून? मी हवीच होते तर मला जवळ घ्यायची आणि मग काय वाटेल ते करायचं. मी कधी नाही म्हटलंय का? नाही ग सरिता, तू नाहीही म्हटलं नाहीस आणि हवंही म्हटलं नाहीस. निरपेक्ष प्रेमाची तू सरिता आहेस. माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात तू आलीस एवढंच चुकलं. लागलास नेहमीच तुंतून वाजवायला. नाही, खरं सांगतो सरिता, हे अधांतरी जीवन तू किती दिवस जगशील? मी कधी तक्रार केली आहे का? मी कधी तसला हक्क सांगितलाय का? नशील, पण हक्क मागून कधी मिळतच नाही. तुझ्या प्रेमाला निष्ठेला स्वयंभू हक्क आहेत. म्हणून म्हणतो सरिता, आपण दूर होऊया. माझ्या संगतीत तुझे भले होणार नाही. दुसरी कोणी सुंदर मुलगी भेटली आहे का तुला? चावटपणा करू नकोस उगीच. जरा गंभीर हो. सारं काही नीट ऐक आणि लक्षात ठेव. मी सांगतोय त्यापेक्षा परिस्थिती गंभीर असेल. आणि मग उल्हासनं शब्द न शब्द तिला सांगितला. तिचा रखेली म्हणून केलेला उल्लेख सुद्धा त्यानं सांगितला. पैसे भरलेले सांगितले. यशोधरेला त्याचे संबंध माहीत झाले असल्याचं सुद्धा सांगितलं. थोडा वेळ दोघेही स्तब्ध झाले. त्या भयंकर परिस्थितीत डोकं काम करण्यासारखं नव्हतंच मुळी. आपले काका कसे आहेत त्याची तिला पुरेपूर कल्पना होती. तरी पण आपला उपयोग उल्हासला जाळ्यात पकडण्यासाठी करण्याची काकांची ही अद्भुत योजना म्हणजे कुटीलपणाचा खरोखरच कळस. वास्तविक उल्हासला बिझनेस न देऊन त्याची हकालपट्टी करणं हा साधा आणि सरळ उपाय होता. पण स्वतंत्र आणि कर्तबगार माणसांना गुलाम बनवणाऱ्या काकासाहेबांना उल्हासासारखा माणूस पाहिल्यावर आणि त्याचा तेजीत असलेला धंदा पाहिल्यावर स्तब्ध राहणं अशक्य झालं असलं पाहिजे. आपले आणि उल्हासचे नाते काकांना कळूनही ते उगीच काय गप्प राहिले. उल्हासला कोंडीत पकडण्यासाठी त्याने योजलेले उपाय पाहिल्यावर तिच्या मनात शिसारीच आली. खरंच या प्रकरणात तू नसतीस तर फार बरं झालं असतं. म्हणजे हे युद्ध खेळण्यासाठी माझे हात मोकळे राहिले असते. तुझी दोन्ही बाजूनी अडवणूक आहे. घरी काका तुझ्यावर कोणता प्रसंग आणतील याची तर कल्पना करता येणं शक्यच नाही. पण मला नेस्तनाबूत करण्यासाठी वेळ प्रसंगी तुझ्या अब्रूचा लिलाव करायला सुद्धा तो नराधम कमी करणार नाही. काय करतील ते? काय वाटेल ते करतील. वाटेल ते म्हणजे काय? पहिली गोष्ट, माझ्या चारित्र्याचा डंका पिटण्यासाठी तुझे माझे फोटो छापतील. बातम्या प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करतील. ते सारे यशोधरेच्या कानी गेलं म्हणजे काही ना काही स्फोट होईल. जर तिचा मत्सर जागा झाला आणि माझं व्यक्तिमत्व उनं पडलं तर ती आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा करून देईल. डायव्होर्स देऊन
किंवा आत्महत्या करून. दोन्ही प्रकारांनी माझी आणि तुझी अब्रू बाजारात चर्चेला येईल. वास्तविक माझ्या व्यावसायिक गुणांचा वैयक्तिक चारित्र्याशी संबंध नाही ही गोष्ट खरी, पण असा विवेक कोण करतो? माझी व्यवसायातील प्रतिष्ठा कमी होईल, काही त्यामुळं तर काही नानासाहेबांच्या दबावामुळं. माझ्या धंद्यावर निश्चित परिणाम होईल. सुब्बता आणि सत्ता आपल्या जीवितातील अनेक दुःखांचा परिहार करू शकतात. नानासाहेबांना हे माहीत आहे आणि म्हणून त्यांनी मला आमिषही दाखवलं आहे. सत्तेचं, पैशाचं आणि तुझंसुद्धा. सरिता, माझ्या आयुष्यातला हा असा क्षण आहे की ज्या क्षणामुळे पुरुष आहे किंवा नाही हे ठरणार आहे. मुकाबल्यात मी कदाचित हरेनही. हो, हरेनही. हरण्यात सुद्धा खूप गंमत असते, पण दुष्ट शक्तींपुढे कुणीतरी केव्हा तरी ताठमानेने उभे राहावे लागतेच. वास्तविक तुझ्या आणि माझ्या संबंधाचे अखेर काय होणार याचा मी नेहमी विचार करीत असायचो. पण आता मला पटलं की आपल्या आयुष्याशी कोणीतरी क्रूर चेष्टा करीत आहे. तू माझ्यावर खूप प्रेम केलंस, मला खूप खूप काहीतरी दिलंस. ते सारं सुंदर असेल, खरं असेल तर त्याचा सन्मान मी करायला हवा. मी पुरुषासारखेच वागायला हवे. पाशवी शक्तीपुढे नम्र व्हायची बुद्धी देवाने मला देऊ नये अशी मी देवाची प्रार्थना करतो. सरिता, तुझ्या सहानुभूतीची मला तीव्र गरज आहे. आजपर्यंत मी कधीही आणि कुणापुढेही नम्र झालो नाही. नम्रता हा अवगुण आहे म्हणून नव्हे, तर माणसानं नम्र ज्ञानासमोर व्हावं, प्रेमासमोर व्हावं, सेवेसमोर व्हावं, शक्तीसमोर मात्र नव्हे. पाशवी सामर्थ्याचा सदैव धिक्कारच केला पाहिजे. लहानाने, मोठ्याने, असमर्थाने, समर्थाने. सज्जन माणसांच्या आयुष्याला अर्थ उरायला हवा असेल तर ते करण्या वाचून गत्यंतर नाही. सरितेनं त्याचा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शानं उल्हासला हवं ते सारं मिळालं. तिच्या अश्रूंनी त्याच्याभोवती खंदक उभा केला. तिच्या डोळ्यांतील अपार करुणेनं आणि प्रोत्साहनानं त्याचं गेलेलं सारं बळ पुन्हा उभं राहिलं. ती हलकेच म्हणाली, एवढं मात्र लक्षात ठेव, तुझ्यावर माझं फार फार प्रेम आहे. मला विसरू नकोस. नाही ग, तुला विसरणं कसं शक्य आहे? काही सांगता येत नाही. तुमच्या पुरुषांच्या दृष्टीनं स्वतःची प्रतिष्ठा जगातल्या अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची असते. असू दे, त्या तुमच्या मनस्वीपणावरच आम्ही खुळ्या बायका लुब्ध होतो ना. कुठेही असलास तर एवढं मात्र लक्षात ठेव की मी तुझी वाट पाहत असेन. माझा तुझ्या आयुष्यावर कसलाही हक्क नसला तरी तिच्या डोळ्यांतून पाणी खळत होतं. ते उल्हासच्या गालावर, वक्षावर पडत होतं. त्या निर्मळ पाण्याने जणू आपली सारी पापं, सारे हव्यास धुवून निघत आहेत असं त्याला वाटलं. सहानुभूती दाखवावी असं त्याच्याजवळ काही उरलंच नव्हतं. त्याच्यापेक्षा ती फार उंच उंच कुठेतरी उभी होती आणि त्याचे हात प्रेमानं न्हालेल्या तिच्याजवळ पोचतच नव्हते. जे सुंदर, पवित्र, खुशबूदार ते सारं सोडून कुठल्या तरी अज्ञात, रानटी, लढाऊ प्रेरणेने आपण दूर चाललो आहोत या विचाराने त्रस्त झालेल्या स्थितीत 2:30 वाजता तो बॉम्बेलीत येऊन पोचला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.